धायरी परिसरात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली. व्यंकट साई होंडा न्यू आर्या फाउंडेशन तसेच सुहास बापू चाकणकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानं व्यंकट साई होंडा शोरूम या ठिकाणी या शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, शिवभक्त आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आकर्षक उभारणी करण्यात आली होती. भव्य सजावट, रोषणाई आणि भगव्या पताकांनी सजलेल्या परिसरामुळे संपूर्ण धायरी परिसर शिवमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. उभारण्यात आलेल्या भव्य अश्वारूढ शिवमूर्तीनं सर्वांचंच विशेष लक्ष वेधून घेतलं. यावेळी शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित शिवभक्तांना लाडू वाटप करण्यात आलं. हा उपक्रम गेल्या 13 वर्षांपासून अखंडपणे राबवला जात असून दरवर्षी अधिक उत्साहानं शिवजयंती साजरी केली जाते. या माध्यमातून तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची, स्वराज्य निष्ठेची आणि धैर्याची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. कार्यक्रमात माता भगिनींनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अनेकांनी पारंपरिक वेशभूषा करत शिवरायांना अभिवादन केलं. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उत्सवात सहभागी होत शिवजयंतीचा आनंद साजरा केला. या कार्यक्रमास नगरसेविका कोमल सारंगनवले यांच्यासह प्राज भिलारे, दीपक चव्हाण, संतोष कदम, सनी चाकणकर, विक्रम चाकणकर, संदीप चाकणकर, स्वप्नील गायकवाड, संतोष निंबाळकर, धरमसिंग तसेच परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. फाल्गुन वद्य तृतीया अर्थात शिवजयंतीचा हा जो लोकोत्सव आहे तो महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात साजरा होतो. याच लोकोत्सवामध्ये व्यंकटसाई होंडातर्फे आज मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी शिववंदना, आरती व प्रसाद वाटप आणि पुस्तक वाटप असा कार्यक्रम करण्यात आला. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. तर त्या सर्वांचे मी व्यंकटसाई होंडा व न्यू आर्या फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो. हा उत्सव म्हणजे वर्षभराची प्रेरणा आणि ऊर्जा मिळवण्याचा दिवस आहे आणि तो आम्ही मोठ्या आनंदात साजरा केला. माझं नाव प्रणव संजय कामटे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता पुण्यात. त्यांचा जन्म झाला मराठा साम्राज्य पुढे घेऊन जाण्यासाठी. आजच्या तरुणांनी त्यांच्याकडनं फक्त एकच गोष्ट शिकावी, लढाई नाही करायची, कुठेही जाऊन झुंडात नाही जायचं, फक्त त्यांचे विचार पुढे घेऊन जायचे. त्यांचे विचार काय आहेत की सगळ्यांना एकत्र समान घेऊन जायचं, कुठेही जातीवातीचा वाद नाही करायचा, जातीवातीमध्ये लोकांना भेदभाव नाही करायचं, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चालायचं. न्यू आर्या फाउंडेशन नमस्कार, संतोष कदम. न्यू आर्या फाउंडेशन व्यंकटसाई होंडा तर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव महेश थरात आणि मी माझं भाग्य समजतो की मी आज शिवजयंतीला या उपक्रमाला, या सोहळ्याला स्वतः उपस्थित राहून शिवरायांची आरती केली. आणि विशेष आभार आपल्या सर्व शिवभक्तांचे आणि शिवप्रेमी लोकांचे, शिववंदना मित्र परिवाराचे की ज्यांनी हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट रीतीने अरेंज केला आणि लोकांना किंवा शिवप्रेमींना ऑपॉर्च्युनिटी दिली की सगळ्या गोष्टी किती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि व्यक्तित्व लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतणं, ही सगळी गोष्ट आपल्या समाजात रुजवणं, ह्या सगळ्या गोष्टी शिववंदना परिवार सातत्याने करत आहे. आणि व्यंकटसाई होंडा यांच्या प्रित्यर्थ सर्व कामात त्यांचा अग्रणीय सहभाग असतो. त्यांच्याबद्दल एक विशेष आभार. जय शिवाजी, जय भवानी. जय शिवराय. शिववंदना मित्र परिवारातर्फे गेली 12 वर्ष धायरी परिसरामध्ये अनेक ठिकाणी शिववंदना घेण्यात आल्या. याच्या मागचा हेतू फक्त एवढंच की युवकांमध्ये शिववंदनेचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा, याच हेतूने शिववंदना घेण्यात आल्या. व्यंकटसाई होंडाच्या शोरूमतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला शिवजयंतीनिमित्त. आज शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त आपण सर्व इथं मान्यवर जमलेले आहात.
आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा दिवस आहे. कारण का स्वराज्य निर्माण करण्यासाठी 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केले. त्या स्वराज्य निर्माण करत असताना सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन त्यांच्याबरोबर समविचाराने स्वराज्याची एक स्थापना शिवाजी महाराजांनी केली. आणि आजच्या या युगामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धायरी या ठिकाणी आज आपण शिवजन्मोत्सव सोहळा साजरी केलेला आहे. या सोहळ्यास आज आपल्या पुण्यनगरीचे महापौर मंजुषाताई नागपुरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपला धायरी हा परिसर एकदम असा सजलेला गजबजलेल्या वातावरणामध्ये झालेला आहे. त्यामुळे इथून पुढे सुद्धा स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली, तसेच आपण इथून पुढे सर्वांनी हिंदू म्हणून स्वराज्याची निर्मिती स्थापन करण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे आज आपण सर्व एकत्र येऊ आणि इथून पुढच्या काळामध्ये शिवजयंती महोत्सव हा असाच भव्य दिव्य स्वरूपाचा साजरा झाला पाहिजे, एवढीच ग्वाही देतो. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, धायरी. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.